नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे सरकार बसलेले असतात. त्यांच्या हातामध्ये लेन्स असतात आणि खूपच महत्त्वाचा आणि गंभीर विचार करत असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता त्यांच्या घरामध्ये काम करणारी एम्प्लॉई येते आणि ती म्हणत असते की सरकार तुम्हाला लवकरात लवकर खाली बोलावले, वकील तुम्हाला भेटायला आलेले आहेत. तेव्हा सरकारला खूपच जास्त राग येतो. ती म्हणते, तुम्ही सगळेजण या घरातले नियम विसरले आहेत का? नॉक न करता आतमध्ये येण्याची हिंमत कशी होते तुमची? साधे मॅनर्स नाही आहेत का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरकार भयंकर त्या सर्वंटवरती चिडलेली असते. ती म्हणते की अजिबात तुम्हाला इथे आता नियमांचं गांभीर्य राहिलेलं नाही आहे. तेव्हा इथे सर्वंट म्हणत असतात की सरकार माफ करा, पण वकील तुम्हाला भेटायला आलेत म्हणून तुम्हाला घाईघाईने बोलवायला आले. तेव्हा इथे सरकार म्हणतात, हां ठीक आहे ना, मग काय झालं? आपले नेहमीचेच वकील असतील ना, त्यांना बसायला सांगा, माझी वाट बघायला सांगा, मी आलेच. तेव्हा सर्वंट म्हणतात, नाही नाही, नेहमीचे वकील नाही आहेत, कुणीतरी दुसरेच वकील आहेत आणि सखी मॅडम त्यांना इथे घेऊन आल्यात. सखी मॅडमने डिवोर्स फाईल केला आहे ना, त्यासाठी त्या घरी वकील घेऊन आलेले आहेत आणि कुठले वकील आहेत ते मला माहीत नाही, असं सर्वंट म्हणतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता आनंद काका सगळ्यांना आचार्य वकिलांची ओळख करून देत असतात. तर आचार्य वकील हे खूप मोठे नावाजलेले वकील आहेत आणि ते इथे सगळ्यांना म्हणत असतात की तुझी नाही का ती आवडती हिरोईन, ती माहिती आहे ना साधना, तिचा डिवोर्ससुद्धा आचार्य वकिलांनीच करून दिलेला आहे. खूप छान पद्धतीने ते आपल्या आशिलाची बाजू मांडत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी म्हणत असते की म्हणूनच मी त्यांची निवड केलेली आहे. आचार्य वकील आता आपली डिवोर्स केस लढणार आणि लवकरात लवकर आपला डिवोर्स कसा होईल ना, याकडे लक्ष देणार. त्यासाठीच मी आचार्य वकिलांची निवड केली, हो की नाही आचार्य वकील? तेव्हा वकील म्हणतात, अगदी बरोबर, तुमचा डिवोर्स होणार म्हणजे होणार. आत्तापर्यंत मी एकसुद्धा केस हरलेलो नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी त्याचबरोबर तिची काकू या सगळ्यांना भयंकर आनंद झालेला असतो की आचार्य वकील आता माझा डिवोर्स करूनच राहणार. तेव्हा सखी म्हणत असते की मी इथे आता कन्सल्ट फॉर्म घेऊन आले, त्याच्यावरती मी तर सही करणारच आहे आणि कान्हा तुलासुद्धा सही करावी लागणार आहे. आणि जर तू सही नाही केलीस ना, तर मी काय करेन तुला माहितीच आहे, मी तुला लीगल नोटीससुद्धा पाठवू शकते. तेवढ्यातच तिथे सरकार आलेले असतात आणि प्रेक्षकांनो, त्या म्हणतात सखीला बघून की सखी, अगं किती मोठमोठे शब्द बोलायला लागलेस गं तू. कन्सर्ट फॉर्म, त्याचबरोबर लीगल नोटीस, बरोबर ना? पण कसं आहे ना बाळा, तू जेव्हा 11 वर्षांची होतीस ना, तेव्हा तू इथे छान पद्धतीचं भाषण घेतलं होतंस आणि तिथे असे मोठमोठे शब्द बोलून तू सगळ्यांचं मन जिंकलं होतंस आणि त्याचबरोबर फर्स्ट प्राईजसुद्धा. तेव्हासुद्धा तू असेच मोठमोठे शब्द बोलली होतीस, जसे आता बोललीस ना, अगदी तसेच. पण कसं आहे ना बाळा, मला त्यावेळेला जसं वाटत होतं ना की तिथे शाळेच्या स्पर्धेमध्ये तू भाग घेतला आहेस, मला आत्तासुद्धा तसंच वाटते की तू इथे शाळेच्या वर्गामध्येच हे मोठमोठे शब्द बोलतेस, कन्सेंट फॉर्म आणि त्याचबरोबर लीगल नोटीस. तेव्हा इकडे सखी म्हणत असते, कसं आहे ना सरकार, तुम्हाला ही शाळाच वाटेल, पण ही शाळा नाही आहे, तर माझं आयुष्य आहे. जेव्हा मी 11 वर्षांची होते तेव्हासुद्धा मी फर्स्ट प्राईज मिळवलं होतं आणि आता मी 21 वर्षांची आहे. मग आता 11 ते 21 या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये मी तुमच्या वागण्याचे खूपच जास्तीचे जास्त चढ उतार हे बघितलेले आहेत. त्याच्यामुळे जे काही चढ उतार माझ्या आयुष्यामध्ये आलेत ना, त्याच्यामधून तुमच्याकडून असं मी खूप काही शिकलेले आहे ना. मग आता जे काही शिकले ते अंगीकारलंसुद्धा पाहिजे. कसं इथे लोकांना फसवायचं, कसं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, एवढंच तर जमलं आहे तुम्हाला. त्यामुळे आता जे काही होणार ते माझ्या मर्जीनुसार होणार. माझं लग्न हे तुम्ही माझी फसवणूक करून केलं आहे, यासाठी मला डिवोर्स हवा आहे आणि तो घेतल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा म्हणत असतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला डिवोर्स हवा आहे. पण कसं आहे ना, हा डिवोर्स काही होणार नाही.
आचार्य वकील म्हणतात, असा कसा डिवोर्स होणार नाही, आणि मी आहे ना, मी तुमचा डिवोर्स करणारच. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो, पण आचार्य वकील तुम्ही मला सांगा, तुम्ही इथे आमचा डिवोर्स करायला आलात. अहो पण डिवोर्स होईलच कसा, कारण काय हे लग्न आम्ही दोघांनी मर्जीने केलं आहे. याच्यामध्ये कुणीच कुणाची फसवणूक केलेली नाही आहे. आणि जर फसवणुकीचं म्हणाल तर मग सगळ्यात आधी फसवणुकीची सुरुवात तर इथे आपल्या सखी मॅडम यांनी केली, आणि हे मी कोर्टामध्ये सिद्ध करायच्या आधी या कोर्टातसुद्धा करू शकतो. आणि कोर्टामध्ये जेव्हा तुम्ही केस लढायला जाल ना, तेव्हा माझेसुद्धा काही साक्षीदार असतीलच ना, जे माझ्या बाजूने साक्ष देतील. आणि आचार्य वकील कसं आहे ना, तुम्ही म्हणताय की आत्तापर्यंत तुम्ही एकसुद्धा केस हरलेला नाही आहेत, पण आता तुम्ही लवकरच एक केस हरणार आहात, आणि तीसुद्धा आमच्या डिवोर्सची. तुम्ही ही केस नक्की हारणार, कारण का जेव्हा वकील कोर्टामध्ये केस लढण्यासाठी उभा राहतो ना, तेव्हा समोरचा माणूस हा वीक हवा असतो. पण मी तर वीक नाही आहे, माझी बाजू स्ट्रॉंग आहे. माझ्या बाजूने साक्ष देण्यासाठी खूप जास्तीत जास्त लोक आहेत, ज्यांना मी कोर्टामध्ये उभं करू शकतो. तेव्हा सखी त्याने म्हणते, काय रे, कशी काय केस जिंकणार आहेस तू, सांग बरं. तू फसवणूक केली आहेस माझी, आणि तू माझ्या वकिलांना घाबरवतोयस की ते ही केस हरणार आहेत म्हणून. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो, सखी मॅडम कसं आहे ना, मी तुमच्या वकिलांना घाबरवत नाही आहे, आणि तुमचे वकील हे मला काही घाबरणार आहेत का, सांगा बरं तुम्ही. मी एक साधा ड्रायव्हर, एक लुच्चापुच्चा ड्रायव्हर आहे, बरोबर की नाही. आणि मला तुमचे वकील घाबरले तर मग ते वकील कसले, बरोबर की नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे की मी ही केस जिंकू शकतो, हवं तर मी सिद्ध करू शकतो. मोठ्या कोर्टात तर आपण जाऊच, पण इथल्या इथे आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला हे दाखवून देऊ शकतो की माझी केस ही वीक नाही आहे, मी कुणाची फसवणूक केलेली नाही आहे, आणि मी ही केस जिंकू शकतो, आणि तुम्हीच ही केस हरणार, असं कान्हा म्हणतो. बघा, आता तुम्हाला जर हे सिद्ध करून हवं असेल तर बोला. तेव्हा सखी म्हणते, ठीक आहे ना, मला पण आता बघूच दे की ही केस तू कसा जिंकणार आहेस, ते बघू दे बरं. तो म्हणतो, ठीक आहे, मी आत्ताच्या आता इथे मॉक ट्रायल देऊ शकतो, मॉक ट्रायल. आणि इथे आपण कोर्ट उभं करूया आणि बघूया ना कशा पद्धतीने ही केस आता लढली जाईल ते, बरोबर की नाही. तेव्हा इथे सखी म्हणते, ठीक आहे, मॉक ट्रायलचं बोलतो आहेस ना, द्या बरं मॉक ट्रायल द्या. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जे आचार्य वकील असतात ते म्हणत असतात की मॅडम, सरकार मॅडम, तुम्ही इथे आमच्या जज व्हाल का. तेव्हा सखी म्हणते, वा, यांना जज करताय म्हणजे मिळेलच आता जस्टिस. तेव्हा इथे आचार्य वकील म्हणतात की नाही, मला वाटतं की त्या जज चांगल्या होतील म्हणून. तेव्हा इथे फेअर डिसिजन त्या देतील, असं आपण म्हणूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वकील म्हणून स्वतःची निवड कान्हाने स्वतःचीच केलेली असते. तेव्हा आचार्य वकील म्हणत असतात की मी सखी मॅडम यांचा वकील आहे, आणि तुझा वकील कोण असणार आहे. तेव्हा कान्हा म्हणतो की माझा वकील तर मीच असणार आहे, कारण मला असं वाटतं की प्रत्येक सामान्य माणूस ज्याच्यावरती अन्याय झाला असेल त्याने प्रत्येकाने आपली बाजू स्वतः मांडावी. कारण ज्या माणसावरती अन्याय झालेला असतो, जो इथे अन्यायाचा शिकार झालेला असतो ना, तो माणूस इथे स्वतःची बाजू व्यवस्थितरित्या स्वतः मांडू शकतो, आणि कदाचित ती केस जिंकूसुद्धा शकतो. कारण तो स्वतःला जितक्या चांगल्या पद्धतीने ओळखत असतो, आणि त्याला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याच्यामध्ये जी आग असते, त्यामुळे तो जिद्दीने आपली केस लढवू शकतो. तेव्हा आचार्य वकील म्हणतात की तुमच्याकडे जर वकील नसेल तर मी तुम्हाला दुसरा वकील मिळवून देऊ शकतो. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, नाही नाही, मोठ्या कोर्टामध्ये तर मी माझ्यासाठी वकिलाची निवड करेनच, गरज पडली तर. पण आता इथे मला कुठल्याही वकिलाची गरज नाही आहे, कारण इथे मी स्वतःची बाजू स्वतः मांडणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा स्वतःची केस स्वतः लढणार असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा म्हणत असतो की या ठिकाणी कोर्टामध्ये सखी कामत, नाही, सखी कामत नाही, तर सखी कान्हा महाडिक यांनी असे माझ्यावरती आरोप केलेले आहेत की मी त्यांची फसवणूक करून त्यांच्याबरोबर लग्न केले, त्यांना अंधारात ठेवून त्यांच्याबरोबर लग्न केले, असा त्यांचा आरोप आहे. पण मी हे सगळे आरोप फेटाळून लावतो. मी त्यांची कुठल्याही पद्धतीची फसवणूक केलेली नाही आहे. यावरूनच हे कोर्ट आता उभं आहे, आणि मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे, आणि त्यांनी माझ्यावरती केलेले आरोप हे कसे बिनबुडाचे आहेत हे सुद्धा सिद्ध करणार आहे. तर इथे आता वकील म्हणून
आचार्य वकील आपली ओळख करून देत असतात. ते म्हणत असतात की मी मिसेस सखी महाडिक यांचा वकील आहे. तेव्हा इथे सखी म्हणत असते, 1 मिनिट, तुम्ही मला मिसेस नाही म्हणालात तरी चालेल, मला मिस म्हणा. तेव्हा आचार्य वकील म्हणतात, नाही नाही, अजून तुमचा डिवोर्स व्हायचा आहे, अजून झालेला नाही आहे, त्यामुळे हे कायद्यात बसत नाही. मी तुम्हाला मिसेस सखीच म्हणणार. तेव्हा इथे आता कान्हा म्हणत असतो की अरे वा वा, कायद्याचे नियम आपल्याला मोडून जमणार नाही ना सखी मॅडम. तेव्हा प्रेक्षकांनो, आचार्य वकील म्हणत असतात की जज साहेब, तर इथे मिसेस सखी यांनी कान्हावरती असे आरोप केलेले आहेत की त्यांनी त्यांच्याबरोबर लग्न, त्यांची खूप मोठी फसवणूक करून केलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्याकडे आता डिवोर्स हवा आहे. त्यांनी डिवोर्स फाईल करायचं ठरवलं आहे. त्यांना या नात्यामध्ये राहायचंच नाही आहे. तेव्हा इथे आता कान्हा म्हणत असतो की बरं ठीक आहे, आता मी माझी बाजू मांडतो. तर इथे सखी मॅडम यांनी कान्हा महाडिकवरती असा आरोप केला आहे की त्यांनी सखी मॅडमची फसवणूक केली लग्न करण्यासाठी. पण मी त्यांची कुठल्याही पद्धतीची फसवणूक केलेली नाही आहे, हे मी आत्ताच्या आत्ता इथे सिद्ध करू शकतो. माझ्याकडे तसा पुरावा आहे. मी कशाला इथे फसवणूक करू? जर फसवणुकीचंच म्हणाल तर खरी फसवणूक तर सखी मॅडम यांनी केलेली आहे, नाही का? तेव्हा सखी म्हणते, ते कसं काय? कान्हा म्हणतो, ते मी आत्ताच्या आत्ता सिद्ध करतो ना. तर मी माझे पहिले साक्षीदार इथे शीना मेहता यांना मी आता व्हिडिओ कॉल करणार आहे, कारण त्या इथे उपस्थित राहू शकल्या नाही आहेत. पण आपण व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना इथे आपल्याबरोबर कनेक्ट करू शकतो, कारण कायद्यामध्ये तशी तरतूद आहे ना. तेव्हा इथे सांगितलं जातं की हो हो, आपण त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे आपल्याबरोबर इथे आता कनेक्ट करू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हाने आता इथे शीना मेहता हिला फोन केलेला असतो आणि विचारलेलं असतं की तुम्ही जी काही आता म्हणजे लग्नाची सगळी तयारी करण्यात आली होती, हा एवढा मोठा आता इव्हेंट ठेवला होता, कशा पद्धतीचा? स्वयंवराचा. तर त्याच्यामध्ये स्वयंवरामध्ये जी काही तयारी करण्यात आली होती त्याच्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम झाला होता, काही सांगाल का तुम्ही? कशा पद्धतीने ती तयारी करण्यात आली होती? त्याच्यामध्ये फसवणूक करत असताना माझा काही हस्तक्षेप होता का? तेव्हा शीना म्हणत असते की अजिबात नाही, सगळी तयारी सखी मॅडम यांच्या सांगण्यावरूनच होत होती आणि मध्येच स्वयंवरासाठी जेवढे मुलं येणार होते त्याच्यामध्ये जास्तीची मुलं आली नाही. अचानकपणे सगळ्या लोकांनी बॅकआउट केलं आणि इथे सखी मॅडम यांना जेवढी मुलं अपेक्षित होती, जेवढे कंटेस्टंट हवे होते, त्यांना तेवढेच मिळण्यासाठी त्यांनीच इथे एक खोटा मेसेज केला होता. आणि तो मेसेज म्हणजे इथे कामत इंडस्ट्रीवरती खूपच जास्त कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना त्यांची उरली सगळी प्रॉपर्टी ही आता विकावी लागणार आहे. आणि हा मेसेज सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे इथे ज्या मुलांनी आता या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं ठरवलं होतं, म्हणजे स्वयंवरामध्ये, त्या सगळ्यांनी इथे बॅकआउट केलं, असं इथे आता शीना मेहता ही म्हणत असते. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो की अच्छा, म्हणजे तो खोटा मेसेज सखी मॅडम यांनी केला होता, कारण त्यांना इथे स्वयंवरामध्ये जेवढे कंटेस्टंट हवे होते आणि त्यांना जे जे कंटेस्टंट हवे होते त्यांचीच फक्त त्यांनी नावं मिळवली होती, बाकीचे कंटेस्टंट त्यांना नको होते, असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना. तेव्हा शीना मेहता म्हणतात की अगदी बरोबर, मला हेच म्हणायचं आहे की हे सगळं प्लॅनिंग सखी मॅडमचंच होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वकील म्हणत असतात की हे सगळं खोटं आहे, असं का बरं सखी मॅडम करतील? तेव्हा कान्हा म्हणत असतो, कारण त्यांना इथे हे जे काही स्वयंवर ठेवायचं होतं आणि जे लग्न करायचं होतं ते त्यांच्या मनानुसार करायचं होतं. त्यांना जेवढे कंटेस्टंट हवे होते ती लिस्ट त्यांनी स्वतःच्या मताप्रमाणे काढली होती. त्यांना जास्त लोक त्यांच्या इथे स्वयंवरामध्ये नकोच होते. त्यानंतर इथे आता कान्हा म्हणत असतो, आणि तुम्ही फसवणुकीचं म्हणाल ना, तर पहिली फसवणुकीला सुरुवात तर तुमच्या सखी मॅडम यांनी केले. मग याच्यामध्ये मी कुठे त्यांची फसवणूक केले ते सांगा बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, आचार्य वकील म्हणतात, पण तुम्ही फसवणूक करूनच त्यांच्याबरोबर लग्न केलेत ना, चिटिंग केलेत तुम्ही, काही गोष्टींसाठी त्यांना अंधारात ठेवलं. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, अरे वा वा, हे काय बोलताय तुम्ही? माझ्यावरती हे असे बिनबुडाचे आरोप करताय? थांबा, मी आत्ताच्या आता इथे अजून साक्षीदारांना उभं करतो आणि त्यांना विचारतो ना की या सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झाल्यात की सखी मॅडम यांच्या मनाप्रमाणे झाल्यात, ते आपण आत्ताच्या आत्ता विचारूया. तेव्हा कान्हा सगळ्यात आधी उर्मिला काकूंना बोलावतो
उर्मिला काकूंना तो म्हणत असतो की उर्मिला काकू, तुम्ही आता मला सांगा, इथे स्वयंवराचा वेन्यू कुणी डिसाईड केला होता? तेव्हा इथे उर्मिला म्हणत असते, कसं आहे ना, आमच्या ज्या सरकार आहेत ना, त्यांनी इथे वेन्यू खूपच छान असा डिसाईड केला होता, म्हणजे अगदी कामत कुटुंबाच्या स्टेटसला शोभेल असा. पण तो सखीला अजिबातच पसंत नव्हता. सखीने हट्टच केला होता की वेन्यू तर मीच डिसाईड करणार आणि माझा साखरपुडा त्याच ठिकाणी होणार ज्या ठिकाणी मला हवा आहे, आणि तिला आवडेल त्या जागेवरतीच इथे आता साखरपुडा करायचा असं ठरवलं होतं. आणि ती जागा म्हणजे तिने सिलेक्ट केलेली जागा होती. तिला त्याच ठिकाणी आपला साखरपुडा करायचा होता असं इकडे आता उर्मिलाने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, बघितलं तुम्ही वकील साहेब, वेणूची जागा यांनी आग्रहाने त्यांची आवडती जागाच डिसाईड केली होती. मग जर त्यांना हे लग्न करायचंच नव्हतं किंवा जबरदस्तीने त्यांचं हे लग्न करण्यात येत होतं, तर मग त्यांनी आग्रहाने त्यांची जागा सिलेक्ट का केली, ती सुद्धा आवडीची. तेव्हा प्रेक्षकांनो, नंतर दाभाडे काकू येतात. दाभाडे काकूंना विचारलं जातं की तुमचं माझ्याबद्दलचं मत काय आहे? मी कुणाला फसवू शकतो का? आता मी कुणाला फसवतोय का? आणि सखीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा दाभाडे काकू म्हणतात की सखी तर गोड मुलगी आहे. कान्हा म्हणतो त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. त्यानंतर दाभाडे काकू म्हणतात, आणि तू सुद्धा कुणाची फसवणूक करशील किंवा करतोयस असं मला सुद्धा वाटत नाही. माझं तुझ्याबद्दलचं मत तर चांगलंच आहे. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, ठीक आहे, मला हेच ऐकायचं होतं. त्यानंतर इथे आता प्रशांत काकांना बोलावलेलं असतं. ते सुद्धा इथे आता कान्हाच्याच बाजूने साक्ष देतात. ते हे सुद्धा म्हणतात की सखीला तर हे लग्न मनापासून करायचं होतं. सखी खूपच गोड मुलगी आहे. तिला आमची चाळ आवडली होती, चाळकरी आवडले होते. कान्हाबरोबर लग्न करून तिला चाळीमध्ये यायचं होतं. तेव्हा इथे वकील म्हणतात की तेच तिचं स्वप्न होतं ना, तिला लग्न करून चाळीमध्ये जायचं होतं, हे तिचं स्वप्न होतं. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही इथे सरकारबरोबर हात मिळवणी करून त्यांना फसवलंत आणि चाळीमध्ये घेऊन न जाता तुम्ही घर जावई म्हणून त्यांच्याच घरामध्ये राहण्याचा निर्णय घेतलात. आणि हीच तर तुम्ही त्यांची केलेली फसवणूक आहे, असं आता आचार्य वकील इथे आता कान्हाला म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कान्हाला सुद्धा आता धक्का बसलेला असतो. तर पुढील भागामध्ये इथे कान्हा म्हणत असतो की सखी मॅडम, एक गोष्ट सांगा, इथे स्वयंवर कुणाला करायचं होतं? तर मला करायचं होतं. इथे मुलांची लिस्ट कुणी निवडली होती? तर मीच निवडली होती. तुमच्या हातावरती कान्हाचं नाव मेहंदीमध्ये कुणी काढले? तर मीच काढलेलं आहे. मग जर सगळंच तुम्ही केलं तर मी तुमची फसवणूक केली असं कसं म्हणू शकता तुम्ही? असं कान्हा आता सखीला म्हणत असतो. तेव्हा सखी इथे गाडीच्या मधोमध चालत असते. तेव्हा ती गाडी आता सखीला धडकलेली असते आणि सखीसुद्धा त्या गाडीवरती आता पडलेली असते.